गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। अहेरी येथील अप्पर जिल्हाधिकारी संजय आसवले व तहसीलदार बालाजी सोमवंशी अहेरी यांनी सेवा पंधरवडा शासनाच्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस 17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत उपक्रम चालवले जात आहे। याबद्दल अप्पर जिल्हाधिकारी अहेरी यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली आहे। बघूयात हा स्पेशल रिपोर्ट। त्या अनुषंगाने पहिला टप्पा जो आहे पानंद रस्त्याविषयक मोहीम, याच्यामध्ये गावातील सर्व पानंद रस्त्यांची माहिती कलेक्ट करायची आणि सर्व पानंद रस्त्यांना नंबर्स द्यायचे। पानंद रस्ते, शेत रस्ते, शिवार रस्ते, जोड रस्ते, गावातले जेवढे रस्ते आहेत त्या सर्व रस्त्यांना एक क्रमांक द्यायचा आहे, विशिष्ट क्रमांक द्यायचा आहे। तर तो क्रमांक कसा द्यायचा याच्या संदर्भातलं मार्गदर्शन आम्ही तहसीलदारांना तलाठी लेवलवरती केलेलं आहे। त्याच्यासाठी शिवार फेरी आयोजित करायची होती। तर आमच्याकडे बऱ्याच गावांमध्ये शिवार फेरीचं आयोजन झालेलं आहे आणि त्या शेत रस्त्यांची इन्फॉर्मेशन कलेक्ट व्हायची सुरुवात झालेली आहे की एका गावामध्ये किती रस्ते आहेत, त्याची लांबी किती आहे, रुंदी किती आहे आणि किती नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे। तर त्याचं क्रमांक देण्याचं काम आहे। हे सगळं काम आता आम्ही जवळजवळ अंतिम टप्प्यामध्ये आणलेलं आहे। 17 तारखेला आमच्याकडं 17 आणि 18 2 तारखेला ग्रामसभांचं आयोजन केलेलं आहे तालुक्यामध्ये। तर त्या ग्रामसभेमध्ये ही जी माहिती कलेक्ट झालेली आहे रस्त्यांची, ती संपूर्ण माहिती त्या ग्रामसभेमध्ये ठेवली जाईल आणि ग्रामसभेमध्ये माहिती ठेवून ग्रामसभेत पुढं याचं वाचन केलं जाणार आहे की तुमच्या गावामध्ये हे रस्ते आहेत, हा इथून इकडे रस्ता जातो, त्याला हा क्रमांक दिलेला आहे। तर असं ही सगळी माहिती आम्ही त्या ग्रामसभेमध्ये नोंदवू। त्याच्यानंतर जर काही रस्त्यावरती अतिक्रमण असतील तर ती अतिक्रमण सुद्धा आम्ही या कालावधीमध्ये आयडेंटिफाय करू आणि आयडेंटिफाय करून ती अतिक्रमण काढण्यासंदर्भातली जी प्रोसिजर आहे, मामलेदार कोर्ट ऍक्ट 1906 अंतर्गत तहसीलदारांना ते अधिकार आहे। तर त्या संदर्भातली प्रोसिजर पण या कालावधीमध्ये आम्ही चालू करणार आहोत। पत्र दिलेले आहेत 1 2 3 4 अशी प्रत्येक प्रपत्रामध्ये ती सगळी माहिती द्यायची आहे। आणि तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना की गावामध्ये प्रत्येक तलाठ्याकडे 1 ते 21 नमुने असतात आपल्या शेतीच्या संदर्भातले। 7-12 हा एक नमुनाच आहे ते 1 ते 21 मधला। तर याच्यामध्ये शासनानं एक फ नावाचा एक नवीन प्रपत्र ऍड केलेले आहे तलाठी लेवलवरती की ज्याच्यामध्ये त्या गावातील संपूर्ण रस्त्यांची माहिती त्या नमुन्यामध्ये असेल। म्हणजे भविष्यामध्ये काही अडचण आली, कुठं अडथळा येत असेल तर त्यावेळेला तो नमुना रेफर केला जाईल, त्याचं महत्त्व असेल। तर हा टप्पा आमचा पहिला टप्पा असणार आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही सर्वांसाठी घरे हा एक उपक्रम शासनाने दिलेला आहे की सर्वांसाठी घरे मध्ये शासकीय जमिनीवर जर अतिक्रमण झालं असेल फॉरेस्ट सोडून, तर ते अतिक्रमण जर 2011 पूर्वीचं असेल तर त्याची संपूर्ण पडताळणी करून त्या अतिक्रमण निर्मूलन करण्याची मोहीम पुढच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही राबवणार आहोत। तर त्या संदर्भातली पण प्राथमिक माहिती आणि सर्वेचं काम आमचं आता अजून अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। त्याच्यानंतर तिसरा टप्पा हा नाविन्यपूर्ण उपक्रमाचा आहे। तर याच्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी 3 मोहिमा घेतलेल्या आहेत आपल्या जिल्ह्यासाठी। एक म्हणजे शाळेमध्ये दाखल्यांचं वाटप करणे, दुसरं सेक्शन 85 खाली तुमचं सातबाऱ्याचं प्रत्येकाचं नाव लावून घेणं आपापल्या सातबाऱ्यावरती, आणि लक्ष्मीमुक्ती योजना याच्यामध्ये शेतकऱ्याच्या पत्नीचं नाव सातबाऱ्यावरती लावलं जाणार आहे। आता हे सगळं करत असताना कुठेही आम्ही असं सांगत नाही की तुम्ही या आमच्याकडे, तर हे सगळं शासन आपल्याकडे येणार आहे। शासन तुमच्या घरापर्यंत गावापर्यंत येऊन हे सगळ्या मोहिमा राबवणार आहे। हे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे गोळा करण्याचं काम आम्हीच करणार आहोत आणि मदत घेतलेली आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या लोकांची, जसे शिक्षकांची मदत घेतलेली आहे, मुख्याध्यापकांची मदत घेतलेली आहे, शाळेतल्या लोकांची मदत घेतलेली आहे। त्या लोकांची मदत घेऊन आपण ही मोहीम योग्य प्रकारे आणि चांगल्या प्रकारे राबवणार आहोत। तर माझी विनंती आहे सर्व पत्रकार बंधूंना की याची माहिती तुमच्या
सन्माननीय पेपरमधून लोकांपर्यंत पोहोचवावी ही नम्र विनंती. एस मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी जावेद अली सय्यद, गडचिरोली. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.